करणी आरमारावरच करणी केली होती. आनंदराव धुळप तेव्हा सुभेदार होते, स्वारीसाठी निघणार. तर त्यावेळेस स्वारीला निघायचं म्हणजे कसं, तर आदल्या दिवशी गोरज मुहूर्त शुभ मुहूर्तावरती तो सुभेदार तो पहिलं पाऊल गुराबावर टाकायचा. म्हणजे जो लीड करणार आहे स्वारी ती त्याने टाकलं की तोफांचे बार वगैरे उडवले जायचे आणि सकाळच्या प्रहरात सूर्योदयाच्या चांगल्या मुहूर्तामध्ये ते निघायचे. सूर्योदय झालं आणि आदल्या दिवशी चढले सगळे आनंदराव धुळप आणि सकाळी उठून बघतात तर प्रत्येक गुराब आणि गलबताच्या खाली एक मारलेलं कोंबडं आणि काय काय वस्तू, रंगीत दोरा, भात, रुमाल असं गुराबाच्या खाली पुरून ठेवलेलं आढळलं. विजयदुर्गची गोष्ट आहे. मग आता तिकडे या गोष्टींना आम्ही मानतात नाही, कोकणात आपण ऐकतो की भूतगीतांच्या खूप गोष्टी आजही ऐकतो. सो मग त्यांनी तिथे ते गिरयेचा रामेश्वर जो आहे शेजारी, त्याला नेहमीच मान देऊन किंवा त्याला नवस बोलूनच हे लोक निघायचे. मग तिथे गेले. तिथे मग तो जो कोण पुजारी असेल त्याच्या अंगात अवसर आला म्हणजे काय, देव आला अंगात. सो तो येऊन त्यांनी मग सांगितलं की हे स्वारी सक्सेसफुल होऊ नये म्हणून केलेलं आहे. मग त्याच्यावर काय उपाय, तर मग संपूर्ण आरमारावरनं त्यांनी एक तोडगा सांगितला, तो ओवाळून टाकायचा. आनंदराव धुळपांवरनं पण एक बकरं आणि तो रातांबा भात, रातांब्याचं फळ आणि भात, तो रंगीत दोरा, एक रुमाल, असं पूर्ण आरमारावरनं पण ओवाळायला टाकायला सांगितलं आणि यांच्यावरनं पण. दिस इज समथिंग डिफरंट. तुम्ही आरमाराच्या स्वारीवरच अख्खी करणी करताय.